बाबा, बाबा मला तुमचा मोबाईल द्या ना. मला गेम खेळायचे आहेत. 8 वर्षाच्या चिमुकल्या गुड्डीने तिचे बाबा सोहम यांच्याकडे गेम खेळण्यासाठी मोबाईल मागितला. सोहम म्हणाला, नाही बाळा, मला आत्ता काम आहे. काम झाल्यानंतर मी तुला मोबाईल देईन. गुड्डीने हट्ट केला आणि म्हणाली, नाही बाबा, मला आत्ताच मोबाईल द्या. मी गेम खेळल्यावर लगेच देईन. सोहम पुन्हा म्हणाला, नको बाळा, मी म्हणालो ना, मला आता काम आहे, नंतर देईन. तेव्हा रडत रडत गुड्डी आईकडे गेली आणि म्हणाली, बघ ना आई, बाबा मला मोबाईल देत नाहीत. ते कोणतेही काम करत नाहीत आणि मला देत नाहीत. गुड्डीची आई नेहा ओरडली, अहो थोडा वेळ तिला मोबाईल का देत नाही? केव्हापासून ती माझं डोकं खात आहे? आजकालच्या मुलांना खूपच मोबाईलचे वेड आहे. मोबाईल आणि कम्प्युटर बद्दल जेवढी माहिती आपल्या आईबाबांना नसते त्यापेक्षा जास्त मुलांना माहिती असते. ते आपले शेजारी पांडे काका, त्यांचा मुलगा मनोज वयाने आपल्या गुड्डीपेक्षा 1-2 वर्षांनी मोठा असेल. त्याला जेव्हा पाहावे तेव्हा तो मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये घुसलेला असतो. किती ॲडव्हान्स झाला आहे त्यांचा मुलगा. मोबाईल ही वेगळी बाब आहे. तो लॅपटॉपही चालू शकतो. तो किती परिपक्वपणे वागतो. त्याच्याबरोबर बोलत असताना आपण एखाद्या मोठ्या मुलाशी बोलत आहोत असे वाटते. ते लहान मूल आपल्या आईबाबांप्रमाणेच बोलताना आणि विचार करताना तीच शैली राखतो. त्याचे आईबाबाही सर्वांशी अगदी मोकळेपणाने वागतात. आम्ही सर्व एकत्र बसून टीव्ही आणि चित्रपट पाहतो. त्याच्या बाबांनी त्याच्यासाठी बरेच गेम विकत घेतले आहेत. गेमच्या सीडी घरभर पसरलेल्या आहेत. यावर मनोज इतका हुशार आहे की तो इंटरनेटवरून गेम स्वतः डाउनलोड करतो. त्याच्या मुलाला मी आजवर कधीही रडताना पाहिलेलं नाही. दुसरीकडे आमची मुलगी बघा, ती प्रत्येक मुद्द्यावर रडत राहते. सतत मोबाईलसाठी हट्ट करत राहते. त्यात तुम्ही असे आहात, तिला कधी मोबाईल देत नाही. सोहमने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाला, सर्व ठीक आहे, मी तिला गेम खेळण्यासाठी वेगळा मोबाईल देईन. पण जर तिने असा मोबाईल जास्त वापरला तर तिच्या डोळ्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. नेहा काही बोलली नाही. तेव्हा सोहम म्हणाला, मी आत्ता काही कामासाठी बाहेर जात आहे. मी 10 मिनिटात येतो. मग आपण एकत्र कुठेतरी जाऊया. त्यावर नेहा म्हणाली, ठीक आहे, तोपर्यंत मी तिला तयार करून ठेवेन. सोहमनेही होकार दिला आणि घराबाहेर पडला. मात्र 10 वाजता निघालेला सोहम 11 वाजेपर्यंतही परतला नाही. दरम्यान नेहाने त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फोन सतत व्यस्त असल्याचे सांगत होता. नेहाला सोहमची काळजी वाटू लागली. काय झालंय, सोहम अजून आला नाही. सततच्या प्रयत्नानंतर अखेर सोहमचा फोन लागला. कॉल उचलताच नेहाने विचारले, काय झाले? तू म्हणालास 10 मिनिटं, पण 1 तासापेक्षा जास्त वेळ झाला आहे. तुला काहीच कळत नाही. सोहम म्हणाला, आजचा प्रवासाचा प्लॅन रद्द करा. आज आपण फिरायला जाणार नाही आणि गेलो तरी संध्याकाळ होईल. नेहाने आश्चर्यचकित आणि काळजीच्या स्वरात विचारले, पण काय हरकत आहे? तू कुठे आहेस? सोहम म्हणाला, मी हॉस्पिटलमध्ये आहे. नेहा ओरडली, काय? हॉस्पिटलमध्ये? तुला काय झाले? सोहम म्हणाला, मला काही झाले नाही. मी ठीक आहे आणि मी तुला आत्ता काही सांगू शकत नाही. घरी आल्यावर सगळं सांगेन. संध्याकाळी सोहम परत आला. त्याने घरात पाऊल टाकताच नेहाने प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. तू म्हणाला होतास की आपण संध्याकाळी फिरायला जाऊ. ही वेळही निघून गेली. आता गुड्डीला कसं समजावू? ती सकाळपासून तयार होऊन बसली आहे. बाबा कधी येणार आणि ती आपल्या सगळ्यांसोबत बाहेर जाणार. सोहम म्हणाला, कसं तरी पटवून दे तिला. खाऊ घाल, झोपायला लाव. मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. नेहानेही तसेच केले. रात्री झोपताना नेहाने सोहमला विचारले, आता मला सांग की आज दिवसभर कामासाठी दिवसभर बाहेर राहिला होतास. नक्की काय झाले होते? असे कोणते एवढे महत्वाचे काम होते जे तुम्ही फोनवर मला सांगू शकत नव्हता? सोहम अगदी शांतपणे म्हणाला, ते आपले शेजारी पांडे काका आहेत. त्यांना एक अडचण आली होती. मी सुद्धा त्यात व्यस्त होतो. आज सकाळी बाहेर पडताच बाहेर पाहिलं तर पार्किंग एरियात काही लोक ग्रुपने उभे असलेले दिसले. मी जवळ गेलो तेव्हा मला दिसले की 9 वर्षाचा मनोज त्यांच्यासोबत खेळत असलेल्या काव्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करत होता. त्याची अश्लील कृती पाहून काही लोक हसत होते, बोलत होते, आजच्या मुलांकडे बघा, कसे आहे त्यांचे आई वडील, ज्यांची मुलं अशी घाणेरडी कृत्य करतात. मुलाकडे पाहिल्याबरोबर त्याचे पालक त्यांना कोणत्या प्रकारचे संगोपन देत आहेत हे समजून येते. गर्दी जमलेली पाहून पांडे काकाही धावत आले आणि आपल्या मुलाला त्या अवस्थेत पाहून त्यांना खूप लाज वाटली. तिथे उभ्या असलेल्या सर्वांनी त्यांचा खूप अपमान केला. रागाच्या भरात पांडे काकांनी त्यांच्या मुलावर हात उचलला होता, पण मी त्यांना थांबवले आणि मनोजला सोबत घेतले. पांडे काकांचा हात धरला आणि त्यांना माझ्या गाडीत बसवले आणि एक पार्कमध्ये घेऊन गेलो. तिथे मी त्यांचा राग शांत केला. मी त्यांना विचारले, मनोज कोणत्या वाईट संगतीत आहे का, जो त्याला घाणेरड्या गोष्टी शिकवत आहे?
पांडे काका म्हणाले, नाही असे काही नाही. मग मी म्हणालो, असो वा नसो, अशा भावना या मुलांच्या मनात घर करून आहेत. त्याला ताबडतोब मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन जावे लागेल, जे त्याचे समुपदेशन करतील आणि त्याच्या मनात अशा गोष्टी कोठून येतात हे शोधून काढावे लागेल. मग मी त्याला मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन गेलो. बराच वेळ समुपदेशन केल्यानंतर तो म्हणाला, आम्ही सर्व मुलं बिल्डिंग खाली नवरा बायकोचा खेळ खेळत होतो, जसे माझे बाबा आई बाबा खेळतात. माझे बाबा दुसऱ्या शहरात काम करतात आणि दर शनिवारी येतात आणि रविवारी संध्याकाळी निघून जातात. जोपर्यंत बाबा बाहेर असतात आई त्यांच्याशी खूप खूप प्रेमाने बोलते आणि जेव्हा कधी बाबा येणार असतात तेव्हा आई मला लवकर झोपवते. मलाही त्यांच्याशी अनेक गोष्टींबद्दल बोलायचे असते. बाबा सकाळी उशिरा उठतात आणि माझ्यासाठी त्यांच्याकडे वेळच नसतो. बाबा येण्यापूर्वी आईच्या खोलीत एक सीडी ठेवलेली होती. ती पाहून मला ती माझ्या गेमची सीडी वाटली. त्यामुळे मी लॅपटॉपमध्ये टाकून मी ती चेक केली. तेव्हा अचानक आई मला झोपवायला आली. बाबा येण्याआधी आई मला लवकर का झोपवते असा प्रश्न मलाही पडायचा. मग मी रात्री झोपेचे नाटक केले आणि बाबा येताच मी गुपचूप आईने त्यांना प्रेमाने मिठी मारताना पाहिले आणि त्यानंतर तो कसा खेळला. मनोजचे हे सर्व ऐकून पांडे काकांना घाम फुटला. डॉक्टरांनी त्यांना काही औषधं दिली आहेत आणि सल्लाही दिला आहे. त्यामुळे त्यांचे हे वातावरण लगेच बदलेल. त्याचे खेळणी ताबडतोब बदलली पाहिजेत. त्याला त्याच्या आईबाबांकडून पुरेसा वेळ मिळाला पाहिजे. तो विषय त्याच्यासमोर कधीही चर्चेला जाऊ नये. त्यांना लगेच हे ठिकाण ताबडतोब सोडावे लागेल, जेणेकरून कालांतराने तो ही घटना विसरू शकेल. डॉक्टर म्हणाले, आम्ही लहान मुलांना आमच्या येथील अडथळे मानतो आणि त्यांना मोबाईल, लॅपटॉप आणि इंटरनेट देऊन आम्ही त्यांना व्यस्त ठेवतो, जेणेकरून आपण आपले काम कोणत्याही अडथळ्याशिवाय करू शकतो. पण आजकाल इंटरनेटवर काही अश्लील चित्रे आणि गोष्टी न शोधताही दिसतात, ज्याचा मुलाच्या कोमल मनावर खूप वाईट परिणाम होतो आणि पुढे ते आपल्या हाताबाहेर जातात. हे सर्व ऐकून नेहा थक्क झाली. सोहम पुढे म्हणाला, पांडे काका घरी आले आणि त्यांनी मनोजच्या गेमची सीडी तपासली. तेव्हा त्यांना अश्लील व्हिडिओ असलेली एक सीडीही सापडली. याविषयी त्याच्या मोबाईलमध्ये अनेक चुकीच्या साईटची हिस्ट्रीही होती आणि तुला माहीत आहे का, त्याने खूप अश्लील रेखाचित्र काढली होती. हे सर्व ऐकून नेहाला धक्काच बसला. ती पटकन म्हणाली, अहो ऐका, आपण आपल्या मुलीला वेगळा मोबाईल फोन घेऊन द्यायचा नाही आणि कधी दिला तरी आपण तिला आपल्या देखरेखीखाली वापरायला सांगू. आपण आपल्या मुलीसोबत खूप वेळ घालू आणि तिला मार्गदर्शन करू. प्रत्येक योग्य आणि चुकीच्या गोष्टीचे तिला योग्यरित्या मार्गदर्शन करत राहू. सोहमनेही होकारार्थी मान हलवली. आणि मित्रांनो, तुम्ही तुमच्या मुलाशी प्रेमाचे नाते निर्माण करा आणि त्यांना योग्य अयोग्य शिकवा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही त्यांच्यासोबत बराच वेळ घालवला पाहिजे, कारण पालक असणे ही एक मोठी जबाबदारी आहे. तसेच पालकत्व हा काही खेळाचा विषय नाही. तुम्ही याच्याशी सहमत आहात का? कृपया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आणि तुम्हाला जर का आमची ही गोष्ट आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.